आंघोळ करून साबण लावली वेगवेगळ्या प्रकारचे, स्वच्छ अंगावर मळ ठेवला नाही म्हणजे आपण पवित्र झालो असं समजू नका. पवित्र शब्दाचा अर्थ आपल्या अंतःकरणाला चिटकलेले जे मळ आहे ते मळ जेव्हा निघून जातील तेव्हा ते पवित्रपण आपल्यामध्ये येईल. ते पावित्र्य अत्यंत महत्वाचं आहे. न घडो कुणी जीवाचा मत्सर अशी जेव्हा भावना आमच्या अंतःकरणामध्ये होते तेव्हा आपलं मन आपलं अंतःकरण पवित्र झालं असं समजून जायचं. कुण्याही जीवाचा मत्सर आपल्यामध्ये नसावा, ती पवित्रता आपल्यामध्ये आली असं समजायचं. आपण मंदिरात जात असताना पवित्र होऊन गेलं पाहिजे, त्याचं प्रतीक आहे. स्वच्छ होऊन मंदिरात जावं, हात सोवळे करावे म्हणजे काय नाही का? आपण हात स्वच्छ करतो, धुवून टाकतो, कपाळ धुवून स्वच्छ करतो का? घाम आलेला आहे, कपाळामध्ये चिटकलेला आहे, आपण नाकाला पोट लावलेला आहे, अंगाला कुठे स्पर्श केलेला आहे, त्याच्यामुळे हे अंमळ आहे असं समजतो आपण. पण कपाळ त्याचाच भाग आहे ना शरीराचा. शरीराच्या बाजूला थोडाच आहे तो, नाही आहे, शरीरामध्येच तो भाग आहे. त्याला आपण मात्र पवित्र मानतो का? नतमस्तक होण्याची जी प्रक्रिया आहे ती कपाळाची आहे, लक्षात घ्या, ती कपाळाची आहे. आणि म्हणून आपण पवित्र होणे याचा अर्थ असा, मनातून आपण पवित्र झालो पाहिजे. जीवन निर्माण नसेल तर साबण काय करणार आहे? नाही निर्मळ जीवन नसेल तर आपलं अंतःकरण शुद्ध नसेल तर काय काय होईल? सत्य सांगतात नाही धोवा क्या हुआ, आंघोळ केली काय होणार आहे? आंघोळीनं मर निर्मोचनापूर्व आपण दररोज करतो जलस्नानम दिने दिने, गीतेमध्ये श्लोक आलेला आहे. आंघोळ करतो पाण्याने, जल म्हणजे पाणी, जलस्नानम दिने दिने, दररोज करतो. दिने दिने म्हणजे दररोज, प्रत्येक दिवशी. परंतु मनाचं स्नान करतो का? नाही. अंतःकरणाचं मळ गेलं पाहिजे ना, त्यासाठी कोणतं स्नान करायला पाहिजे? गीतांबसी, गीता स्नान. गीता तत्वाचं स्नान आपण जर केलं तर आपलं अंतःकरण शुद्ध होतं. महर्षी व्यास सांगतात गीतांबसी कृतम स्नानम. गीता नावाचं जल तुम्ही अंगावर घेतलं, अंतःकरणामध्ये ते टाकलं, गीता नावाचं स्नान, तर तुम्हाला ओढून स्नान करण्याची गरज पडत नाही. अंतःकरण शुद्ध असलं किंवा सगळंच होऊन जातं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमाम भवन
पुरुषम शाश्वतम दिव्य मादिदेवमदम विभो. आदि जो आहे, सुरुवात, तो कोण आहे? या सगळ्या अवस्त्वा पुरुषे सर्वे देवर्षी नारदस्तथा देवर्षी नारद ऋषी या सगळ्यांचं वर्णन आलेलं आहे. अशी तो देव व्यास स्वयंचैव ब्रवीषिमी. ते मला सांगा, ब्रवी म्हणजे सांगा, कोण आधी कोण नंतर, कोणाची भक्ती करावी? कारण सगळेच म्हणजे आपापल्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ आहे. डॉक्टर डॉक्टरच्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ आहे, वकील वकिलाच्या वकिलीमध्ये श्रेष्ठ आहे. प्रत्येक माणूस आपल्या कार्यामध्ये तल्लीन आहे, श्रेष्ठ आहे, कारागीर आहे. तिथे तो तिथला माहीर आहे, तिथला बापू आहे. तो तिथला सर्वोच्च आहे. कुणापासून सुरुवात करावी? गुरु नमस्काराला सुरुवात करावी. कुठे शरण जावं? आदिदेवमदम विभो. मला सांगा तुम्ही, आधी सुरुवात कुठून करू? मी अर्जुन फार सुंदर वर्णन करतो भगवंताला विचारत असताना की मी सुरुवात कुठून करू, कुणापासून करू, कुठे नमस्कार करू, काय करू? ते मला तुम्ही समजून सांगा. मला ते कळलं तर मला बरं वाटेल. काहीतरी मी कुठूनही सुरुवात करू आणि सुरुवात चुकीची होईल असं होता कामा नाही. कारण आपला नमस्कार जर वाया गेला तर अर्थ नाही ना. एक तर पहिली महत्वाची गोष्ट, आपल्या अंतःकरणामध्ये नमन करण्याचा भावच क्वचित निर्माण होतो. अहंकार आपल्याला नमन करू देत नाही. आपण स्वार्थामुळे नमन करतो, त्याला नमन म्हणत नाही. आपण लोभामुळे नमन करतो, त्याला नमन म्हणत नाही. आपण द्वेषामुळे नमन करतो, त्याला नमन म्हणत नाही. प्रीतीपूर्वक नमन भागात झालं, प्रीतीपूर्वक नमन असेल तर ते नमन. आणि ती घटना कधीतरी आपल्या जीवनामध्ये येत असते. कधीतरी मनुष्य जीवनामध्ये अशी संधी येत असते, कुठला तरी गुरु आपल्या जवळ येत आलेला असतो. मग ती संधी होता कामा नये. आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा गुरुचा जो महत्वाचा भाग असतो, तो जर चुकला तर चुकला. सिद्धी गई 12 वर्ष असं म्हणतात ना, तसं व्हायला नको. त्या लुईपाई सारखं, लुईपाई नावाचे एक गुरु होते. चक्रधर भगवंतांनी फार सुंदर गोष्ट सांगितली त्या चरित्रामध्ये. उकडल्यावर बसले, त्यांची ती लीळा होती. हे तोंड भरलेलं, माशा गोंगोंग करतात सगळ्या चेहऱ्यावरती, खळखट मळकट कपडे सगळ्या अंगावरचे, वाद सुटेल अशा प्रकारचे. ते उकडल्यावर काय वेचून खात होते त्यांनाच माहिती. राजा आणि प्रधान दोघ जण चालले. राजा थोडा नास्तिक वृत्तीचा होता. तो म्हणाला, बघा हे काय चाललेलं आहे, काय करतात हे लोक, आणि लोक यांच्या पाया पडतात. प्रधान म्हणाला, महाराज असं कुणाला नावं देऊ नये म्हटले. तो कोण आहे, काय आहे ते न जाणता एखाद्याला नावं ठेवणं चुकीची गोष्ट आहे. ते म्हटले काय करत नाही. अहो म्हटले काही काही लोकांमध्ये खूप मोठं सामर्थ्य असतं, काय करतील म्हणे ते. काय करशील रे जोग्या, काय करशील. आणि तो हसायला लागला. राजा त्याच्याकडे बघून हसतो, काय करशील. त्या जोग्यानं रागाराग बघितलं. रागाराग बघितल्यानंतर तो म्हणाला, राजा
तू हसला ना, फक्त तूच हसला, मी जर हसलो ना तर तुझं सगळं सैन्य असेल, तुझे घोडे हाती सगळे हसतील, तर मला हास बघू किती पावर आहे तुझ्यामध्ये, किती ताकद आहे बघू. लुई पायी हसायला लागले. हसत असताना राजा आपोआप हसायला लागला, प्रधान हसायला लागला, सेनापती हसायला लागला, शिपाई हसायला लागले, घोडे हसायला लागले, गिगाळायला लागले, हत्ती हसायला लागले. सगळं वातावरण तिथं हास्यरस निर्माण झाला. बरं, सुरुवातीला बरं वाटलं, नंतर नंतर ते पोट दुखायला लागलं. हसू हसू आतडे बाहेर यायची वेळ आली, डोळ्यातून धारा लागल्या, श्वास रोखायला लागले. प्रधानजी म्हणे, महाराज त्या गुरुच्या पाया पडायचो तवा थांबत नाही तर थांबणार नाही, याचं हसू हसू मरू नये आपण. राजा प्रधान त्या लई बाईच्या समोर गेले, त्याला नमस्कार केला, म्हणले माफ करा, आम्ही चुकलो, आमची चूक झाली. ते म्हणे ठीक आहे. कारण तो हास्यरस आकर्षित केला, सगळं थांबलं. तेव्हा त्यांना हायसं वाटलं, त्यांना तेव्हा बरं वाटलं. त्यांना इथं म्हणले आता मेलूच असतो हसू हसू. ह्यावेळी काय जबरदस्त विद्या आहे ती तुम्हाला, आम्हाला शिकवा नाही. ते म्हणजे फुकट आहे काही, काही मी शिकवा. मग काय करावं लागलं, ते म्हणजे चाटी करावं लागलं. मुंडन मुंडन कसं दिसतं म्हणते, बघा हास्य काही तसं तर करा मुंडन. बरं म्हणजे करू मुंडन, शिकवा. ते म्हणत तसं नाही, नुसतं मुंडन नाही चालत, मग भिक्षा मागावी लागेल. भिक्षा ते हातात झोडी घेऊन, हा म्हणजे झोडी घेऊन भिक्षा मागावं लागेल. काय कटकट झाली. बरं भिक्षाही मागू, नुसती भिक्षा नाही म्हणजे अंगावरचे कपडे बदलावे लागतील. कपडे, हा म्हणजे कपडे बदला, अलंकाराचा त्याग करावा लागेल, राज्य गादीचा त्याग करावा लागेल. एवढं शिकण्यासाठी नका शिकू म्हणे, मला काय शिकायचे तुम्हाला. राजाने विचारले, ठीक आहे करू आपण. प्रधान राजा प्रधान म्हणते चला मुंडन करू. ते पण थांब करू. दिवस मावळून दिला, न्हाव्याला बोलवलं, मुंडन केलं, डोक्याची केस काढली, दाढी मिशी काढून टाकली, कपडे बदलले, रात्री भिक्षा मागितली. अंधारात कोणाला दिसत नाही म्हणून लाज वाटायला लागली ना दिवसात. एवढं म्हणून राजाने काय केलं बघ, असं कोण म्हणाले. राजाने प्रधानाने भिक्षा मागितली, गेले त्यांच्याकडे, म्हणजे आम्ही कपडे बदलले, भिक्षाही मागितली, मुंडनही केलं, तुम्ही सांगितलं राज्य गादी सोड, आता आम्हाला शिकवा. तेवढे शिंदे गेली 12 वर्ष. तेवढे काय आता नाही होत म्हणे, 12 वर्ष लागतील. तेवढे कहू मग योगायोग होता म्हणे तो. तुम्ही ताबडतोब जर आले असते तर ताबडतोब चिंती भेटली असते तुम्हाला. ते म्हणे हे काय कटकट झाली, हे बी गेलं, ती बी गेलं, ते गेलं, तू बी गेलं, तू भरणी नाही राहिलं म्हणे. आपल्या अवघडच आहे. तशी आपल्या जीवनामध्ये संधी जर निघून गेली, चरित्र इतकंच सांगेल तुम्हाला, पुढचं चरित्र तुम्ही वाचून घ्या या चरित्रामध्ये. आपल्या जीवनातली संधी जर गेली तर आपल्याला पुन्हा भेटत नाही. आणि अर्जुनाला माहिती आहे, म्हणून अर्जुन विचारतो की आधी सुरुवात जी आहे त्या सुरुवातीचं काय करायचं, कुठून सुरुवात करू मी, हे मला तुम्ही समजून सांगा. माझी सुरुवात महत्वाची म्हणाले. पुरुषम शाश्वतम दिव्य मादिदेव मदम विभम औस्त्वामुषे सर्वे देवर्षिर्नारदस्तथा अशितो देवलो व्यास स्वयं चैव प्रवेशिमे. मला सांग हे केशवा, सर्वमेतदृतं मन्ये. तदृतं
अन्य जे इतर आहेत ते आणि तू हे सगळं मला वेगवेगळं करून सांग. यन्माम वदसी केशव, मला सांग. वदसी म्हणजे बोल, मला बोलते. नाही ते भगवान व्यक्ती विदुर्देवान दानवा, जे विद्वान जाणत नाही, जे विद्वानही जाणत नाही ते मला तू सांग. जे दानवांनाही माहित नाही ते मला सांग. जे देवलोकांनाही माहित नाही ते मला सांग. असं जे तत्व आहे ते तत्व मी जाणण्यासाठी तुला विनंती करतो. असं अर्जुन भगवंताला. आता अर्जुनामध्ये जिज्ञासा निर्माण झालेले 9 अध्याय जेव्हा निरूपण केले भगवंताने, तेव्हा याच्यातली जिज्ञासा वाढत चाललेली आहे. हे मला कळलं पाहिजे, काय भानगड आहे, मला समजली पाहिजे. ही जिज्ञासा त्याची वृद्धिंगत होत आहे. आणि मग जे देवानी जे आहे ते जर पूर्णपणे जाणू शकत नाही, नमे विदु सुरगणा प्रभो नमः हर्षय भगवंत, जर जाणू शकत नाही, देव जाणू शकत नाही, महर्षी जाणू शकत नाही, ऋषी जाणू शकत नाही, चंद्र मला प्रकाशित करू शकत नाही, सूर्य मला प्रकाशित करू शकत नाही, असं जर तू म्हणतोस, ते तत्वज्ञान अवघड आहे म्हणले. हे मला कळलं पाहिजे. जे कुणालाच कळत नाही ते मला कळलं पाहिजे. जे लालवाला समजत नाही ते मला समजलं पाहिजे. जे ऋषींना सप्तऋषींना कळत नाही ते मला समजलं पाहिजे. जे सूर्याला प्रकाशित होत नाही ते मला प्रकाशित झालं पाहिजे. जे चंद्राला प्रकाशित होत नाही ते मला प्रकाशित झालं पाहिजे. ते मला कळलं पाहिजे. असं जे गुह्यतम ज्ञान आहे, असं जे तत्व आहे, जे समजत नाही कोणाला ते मला कळलं पाहिजे अशी तो प्रार्थना करतो. नाही ते भगवान व्यक्ती विदुर देवान दानवा, विदुर म्हणजे विद्वान, यांनाही माहित नाही. विद्वान लोक जे जाणत नाहीत त्या गोष्टीला ते मला सांग बरोबर, असं अर्जुन भगवान गोपालकृष्णाला म्हणतो. आणि मग देवाधिकांना भगवंताला पूर्णपणे देव लोक जाणू शकत नाहीत, तर मग या ते कसे जाणतात आणि कोण जाणतो आणि त्यांना कसं जाणलं पाहिजे हे मला तू सांग. स्वयमेव आत्मनात्मानं वेत्तत्वं पुरुषोत्तम भूतभावान देव भूतभावान भूतेषु देवदेव जगत्पते. हे जगाच्या पते, हे देवाच्या देवा, देवादिदेव, देवांचाही ईश्वर, देवांचाही तो देवेश्वर, प्रभू चक्रधर प्रभू चक्रधर, निशिनी धावा तो देवेश्वर, प्रभू चक्रधर प्रभू चक्रधर, प्रभू चक्रधर प्रभू चक्रधर, सत्य अहिंसा सहिष्णुते
सांगतो स्वयमेवात्मनात्मानं हे पुरुषोत्तमा, हे भगवंता मिथ्यत्वं पुरुषोत्तम भूत भावान भूतेषु देवदेव जगत्पते, हे जगताच्या आत्म्या, जगामध्ये ज्याचा आत्मा आहे असा जगदात्मा, जगत आत्मा, जगाचा आत्मा, संपूर्ण जगाचा आत्मा परमेश्वर आहे. आपल्या देहाचा आत्मा कोण आहे? जीव. आणि जगाचा आत्मा परमेश्वर. जगामध्ये आत्मरूपाने जो नटलेला आहे तो जगदात्मा, तो मला कळला पाहिजे, ते मला समजलं पाहिजे. भूत भावना भूतेषु देवदेवो जगत्पते. तुम्ही सांगा, तुम्ही सर्वदेव आहात, स्वयंदेव आहात, तुम्ही जगाचे आत्मा आहात, तुम्ही देवादी देव आहात, तुम्ही परम पुरुषोत्तम आहात. पुरुषोत्तम म्हणजे काय? परमेश्वर. उत्तम पुरुष, पहिले पुरुष, त्याला उत्तम ही उपाधी लागली. पुरुषोत्तम, पुरुषांमध्ये उत्तम, पुरुषांमध्ये उत्तम. रामचंद्राला पुरुषोत्तम म्हणतात. पुरुषांमध्ये तो उत्तम आहे, पण कृष्णाला परम पुरुषोत्तम म्हणतात. नुसता पुरुषोत्तम नाही, तो परम पुरुषोत्तम. तो परम आहे, श्रेष्ठ आहे. जे उत्तम पुरुष आहेत त्याचाही तो परम आहे असा त्याचा अर्थ. देवांचाही जो ईश्वर आहे असा त्याचा अर्थ. देवेश्वर. पाहुणा तुम्ही गेलात की नाही? खाली जे संस्थान आहे त्याला काय म्हणतात? देवदेवेश्वर. देवदेवेश्वर म्हणजे देवांचाही ईश्वर. देव लोक आहेत, देवता लोक आहेत, त्यांचाही ईश्वर म्हणजे परमेश्वर असा त्याचा अर्थ. पूर्णपणे भगवंताचे ज्ञान आम्हाला होणे शक्य नाहीये. आम्ही ते ज्ञान प्राप्त करू शकत नाही, कारण आम्ही कोणालाही देव म्हणू, कोणालाही परमेश्वर म्हणू, आणि आम्ही फसू का? परमेश्वराकडे पंचप्रकार आहेत, देवतेकडे पंचप्रकार आहेत. ज्ञान आहे, परमेश्वराकडे ज्ञान आहे, देवतांकडे ज्ञान आहे. परमेश्वराकडे सुख आहे, देवतांकडे सुख आहे. परमेश्वराकडे ऐश्वर्य आहे, देवतांकडे ऐश्वर्य आहे. परमेश्वराकडे सामर्थ्य आहे, देवतांकडे सामर्थ्य आहे. परमेश्वराकडे प्रकाश आहे, देवतांकडे प्रकाश आहे. सारख्याच झाले. आम्ही फसून जाऊ, आम्हाला नाही कळणार. परमेश्वराचा प्रकाश अनंत पटीने आहे, देवतांचा प्रकाश संकुचित आहे. जसं एखाद्या घरातला एखादा मिणमिणता दिवा
किंवा एखादी काजवी काजवा असतो की बारीक अंधारामध्ये चमकतो तो, आणि सूर्य फरक आहे ना, दिवा सूर्य फरक आहे. सूर्याचं तेच वेगळं, दिव्याला तेच आहे ते वेगळं. ते कळण्यासाठी ज्ञान लागतं. त्याच्यामुळे अर्जुन म्हणतो की मला नाही कळणार, हे ज्ञान मला नाही समजणार. तुम्ही जर समजून सांगितलं तरच समजेल. भक्तो मर्हस्य शेषेण दिव्यायात्मविभूतया या विभूती विलोका हिमास्त्वं व्यप्यतिष्ठसि. हे प्रभुराया, वक्तुम अर्हसि शेष, हे तुम्हीच सांगू शकता हे मी जाणतो. हे ज्ञान दुसरं कोणीच सांगू शकत नाही. आणि हे ज्ञान जेव्हा आम्हाला कळेल, आत्मभूतया आपल्या विभूती जी आहे, तुमच्या विभूती आहे, तुमच्या शक्ती आहे, त्याही आम्हाला कळल्या पाहिजे. तुम्ही आम्हाला कळले पाहिजे, तुमच्या शक्ती आम्हाला कळल्या पाहिजे. शक्तीपासून आम्ही अनभिन्न नाही आहोत. आम्हाला शक्ती कळतात, पण त्या नेमक्या कोणत्या शक्ती आहेत आम्हाला समजत नाही. परमेश्वराच्या शक्ती आणि इतर शक्ती फरक आहे. देवता तर आहे, त्या परमेश्वराच्या शक्ती नाही. देवता दासी आहे, पण देवतापासून विभागलेले जे भाग आहेत त्याला ओळखणे असं म्हटलं जातं, त्या मात्र देवताची परमेश्वराची शक्ती आहे. मग परमेश्वराच्या शक्ती कळल्या पाहिजे, अंगभूत शक्ती कळल्या पाहिजे. परमेश्वराकडे दया आहे, मया आहे, कृपा आहे, करुणा आहे, सौंदर्य आहे, लावण्य आहे, सौभाग्य आहे, औदार्य आहे. हे सगळं परमेश्वराकडे आहे. या शक्ती आहेत परमेश्वराच्या. परमेश्वराच्या जडा शक्ती, परमेश्वराच्या चेतना शक्ती हे आम्हाला समजल्या पाहिजे. ओळखण्या काय, चेतना शक्ती काय, जडा शक्ती काय, परमेश्वराच्या सगळ्या विस्तृत शक्ती आम्हाला कळणे हे दुरापास्त गोष्ट आहे. म्हणून अर्जुन देव म्हणतात की भगवंता हे आम्हाला समजणार नाही तुम्ही सांगितल्याशिवाय, म्हणून तुम्हीच सांगा. भक्तो मानशेषेण दिव्या यात्मविभूतया, संपूर्णपणे आम्हाला तुम्ही सांगा. वक्तुम, तुम्ही सांगितलं तरच आम्हाला कळेल, कारण तुम्ही सांगण्यासाठी समर्थ आहात. तुमच्या शक्तीचं निरूपण तुम्हीच करू शकता, आम्हाला कळत नाही, आम्हाला समजत नाही. आम्हाला तो समजत नाही. अज्ञानमतीने आम्ही ठरवू. पण ते चुकीचं होईल, आणि ते चुकीचं होईल त्याचा दुष्परिणामही खूप होईल. म्हणून भगवंता तुम्ही आम्हाला समजून सांगा. ईश्वराचे महत्व आम्हाला समजावे म्हणून आणखी तो विचारतो भगवंताला अर्जुन की ईश्वर आम्हाला कळला पाहिजे, शक्ती सहित ईश्वर कळला पाहिजे आणि शक्ती विरहित ईश्वर कळला पाहिजे. कारण आम्हाला प्राप्ती जी पाहिजे परमेश्वराची, शक्ती विरहित प्राप्ती पाहिजे. शक्ती नको तिथे. आलं का लक्षात? उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक राजा आहे आणि त्या राजाचं लग्न झालं एका मुलीसोबत, राजकुमारी सोबत. मग आता त्याला शक्तीची गरज आहे की नाही? आता राजाच्या शक्ती म्हणजे सैन्य संरक्षण करण्यासाठी, राजाची शक्ती म्हणजे दास दासी पाहिजे की नाही? पाहिजे. शक्तीची गरज आहे. राजाच्या शक्ती म्हणजे स्वयंपाकातले स्वयंपाकपूर्वी स्वयंपाक करणारे स्वयंपाक येते तिला पाहिजे, कारण जेवायचंय. दासी पाहिजेत, पाणी आणून द्यायचंय नाही का, अंथरूण टाकायचंय, हवा घालायची आहे की नाही, पाय दाबून घ्यायचे, सेवक पाहिजे. शक्ती पाहिजे तिथे तिला.
अलंकार म्हणजे शक्ती आहे, जड शक्ती आहे त्या राजाच्या. त्याचं धन आहे ते, धन म्हणजे शक्ती, ते पाहिजे. पण जेव्हा राजा आणि ती पत्नी राजाची राणी हे एकांतामध्ये आहे, तिथं दासी पाहिजे का, सेवक पाहिजे का, सेविका पाहिजे का, तिथं कोणीच नाही पाहिजे का. आता तिला शक्ती विरहित तोडायला पाहिजे. लक्षात घ्या, उदाहरण कदाचित तुम्हाला विचित्र वाटत असेल पण अगदी योग्य आहे. तिथे तिला दासदासी नाही पाहिजे, तिथे तिला नौकर चाकर नाही पाहिजे, तिथे हवा घालणारे नाही पाहिजे, तिथे पाय लावणारे नाही पाहिजे, तिथे पाय घड्यात टाकणारे नाही पाहिजे, पाणी आणून देणारे नाही पाहिजे, तिथं कोणीच नाही पाहिजे. तिथे आता तो राजा शक्तीच्या वेगळा पाहिजे, फक्त राजा पाहिजे तिला. असंच आहे आपल्याला सुद्धा. जोपर्यंत परमेश्वराच्या प्राप्तीला आपण जात नाही तोपर्यंत परमेश्वराच्या शक्ती हे आपल्या कामाच्या आहे. पण लक्ष मात्र परमेश्वरावर असायला पाहिजे, शक्तीवर नाही. कारण परमेश्वर ताब्यात आला म्हणजे शक्ती आपोआपच ताब्यात येणार परमेश्वराच्या. त्या तुमच्या दासी बनणार आहे. आणि ज्या वेळेला शक्ती तुमच्या ताब्यात आल्या, परमेश्वर ताब्यात आला, शक्ती तुमच्या ताब्यात येतात, शक्तीच्या मागे धावण्याचं काम पडत नाही. पण जेव्हा आता तुम्ही प्राप्तीला गेला तेव्हा तुम्हाला काही गरज नाही, ज्ञानाची सुद्धा गरज नाही. तिथे ज्ञान सुद्धा घेरतल्या जाते, म्हणजे घेतात भगवंत. जे ज्ञान दिलंय ना आपल्याला ते सुद्धा राहत नाही, ते ठेवत भगवंत. साध्याची प्राप्ती साधन निवडते, सुंदर सूत्र आहे पहा उदाहरणामध्ये. ते हेच आहे, तिथे शक्तीची गरज आहे, शक्तीच आहे. ज्ञान म्हणजे शक्तीच एक प्रकारचं. परमेश्वराचं सामान्य अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान त्याची गरज नाही. भगवंत घेऊन टाकतात का, आता अविद्या छेद झाला, काम झालं, आता गरज नाही आहे. आता तो आणि परमेश्वर, आता कशाचीच गरज नाही. आता तिथे आता परमेश्वराच्या मूर्तीची म्हणजे माया मूर्त जी धारण केलेली आहे भगवंतानं, मायापूर, त्याची गरज नाही. आता स्वरूप, केवळ स्वरूप भगवंताचं असं आहे. म्हणून अर्जुन म्हणतो मला शक्तीसहित परमेश्वर तोही समजला पाहिजे, शक्तीविरहित परमेश्वर तोही मला कळला पाहिजे, असं तो भगवंताला म्हणतो. सर्वमे तद्रुतम मन्ये यन्मां वदसि केशव. हे केशव मला तू सांग रे बाबा, आणि तूच सांगण्यास योग्य आहेस. भक्तो मराशेषेण दिव्या ह्यात्मविभूतया या विभूती भिरलोका निमस्तम व्यप्रतिष्ठसी. श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. आजची कथा आपण इथेच थांबवूया. सर्वांनी उठून बघा, आरती होईल.